वसईमध्ये स्वस्त धान्याच्या काळाबाजाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शिधापत्रिकाधारकांना मिळणारे सरकारी धान्य खासगी व्यापाऱ्यांना विकले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 1100 किलो धान्यसाठा जप्त करण्यात आलाय। वसई विरार परिसरात अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत लाखो लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते। यासाठी वसईमध्ये सुमारे 150 शिधा वाटप केंद्र कार्यरत असून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 5.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्य दिले जाते। मात्र काही लाभार्थी हे धान्य कमी दरात घेऊन नंतर खासगी व्यापाऱ्यांना विकत असल्याचे प्रकार समोर आले। अशीच एक तक्रार वसईच्या झेंडा बाजार परिसरातील शिधा वाटप केंद्राबाबत पुरवठा विभागाला प्राप्त झाली होती। त्यानुसार सोमवारी सायंकाळी पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकला। तपासादरम्यान काही शिधापत्रिकाधारकांकडून खरेदी करण्यात आलेले धान्य एका व्यापाऱ्याकडे साठवून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं। या कारवाईत 450 किलो तांदूळ आणि 650 किलो गहू असा एकूण 1100 किलो धान्यसाठा जप्त करण्यात आलाय। पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी ही माहिती दिली। तसेच संबंधित व्यक्तींविरोधात वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या शिधापत्रिकाधारकांनी सरकारी धान्याची विक्री केली आहे, त्यांची यादी मागवण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। अशा लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा इशाराही पुरवठा विभागाने दिलाय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार।